आज आपण आलो आहोत कोकणात, दापोलीतील बोरथळ या गावामध्ये. कोकणामध्ये विशेष सण असतो म्हणजे शिमग्याचा, आणि शिमग्याला खऱ्या अर्थाने 4 दिवसापासून सुरुवात झाली आहे. जवळपास 10 ते 11 होम या कोकणामध्ये लागले जातात. आणि आज आपण बोरथळ गावामध्ये आहोत. नेमकी ह्या गावाची परंपरा काय आहे, या गावामध्ये काय, या शिमग्यामध्ये काय काय केलं जातं, आपण इथलं स्थानिकांकडून जाणून घेऊया. गेल्या 7 पिढ्यांपासून असलेली परंपरा हे आम्ही ह्या ठिकाणी आज आजची नवीन सुद्धा पिढी ही जपत राहिलेली आहे. आणि ह्या ठिकाणी जो आता सजावट दिसतो तुम्हाला, तो जो आता मृदुंग जो दिसतोय, हा मृदुंग आहे हे सोमयाची प्रतीक. हा तो सभा घातलेला दिसतोय, तो तारकोबा आणि साडी नेसलेली ही जाकमता देवी, असं आम्ही आमच्या 7 पिढ्यांपासून ठेवलेलं आहे, परंपरा आहे. आणि आता हे 5 दिवसांनी परत येऊ, ही गेले 7 पिढ्यांपासून परंपरा आहे. या ठिकाणी आमच्या गावदेव मंदिरामध्ये आलो, जाकमदेवीच्या मंदिरामध्ये. आणि त्या इथून आम्ही आडापाटा घेऊ आणि चाचोड गावाला जाऊ. काय असतं नेमकं? हेच आम्ही आता आमचं नमन जो आमच्या आहे ह्याला नमन बोलतात. हे नमन आम्ही प्रत्येकांच्या घरोघरी फिरतो आणि फिरत 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 आम्ही आज 4-5 दिवस तिकडे बाहेर असतो. आणि बाहेर आल्यानंतर आम्ही गावामध्ये येतो. कोणतं दैवत आहे आपलं? हे जाकमता देवी, जाकमदेवीचं मंदिर आहे. हो. आम्ही गावात आल्यानंतर आमच्या गावात 2 दिवस घातले जातात. 2 दिवस झाल्यानंतर आमची इथं साना भरली जाते. ह्या ठिकाणी साना बांधल्यानंतर होळी फिरवल्यानंतर तो समाप्त झाला असा गीत पकडला जातो.